विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। शिर्डीत राज्यस्तरीय वुशू पंच व जजेस प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न। महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांतील 146 प्रशिक्षक व पंचांची नोंदणी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने तसेच अहमदनगर जिल्हा ॲमेच्युअर वुशू असोसिएशनच्या आयोजनाखाली शिर्डी येथील साई पालखी निवारा निमगाव येथे आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय वुशू जजेस रेफरी प्रशिक्षण व सर्टिफिकेशन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। शिर्डीत राज्यस्तरीय वुशू पंच व जजेस या कार्यक्रमासाठी आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघाचे भाजप आमदार श्री सुरेश रामचंद्र धस साहेब, मार्गदर्शक व आधारस्तंभ यांच्या मोलाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। शिबिराच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप सोनवणे पाटील शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेस राहता तालुका अध्यक्ष डॉक्टर झिया शेख उपस्थित होते। दिनांक 12 ते 15 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधून 146 रेफरी, जजेस व प्रशिक्षकांनी नोंदणी केली। 4 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वुशू खेळातील अद्ययावत नियमावली, पंचगिरीचे तंत्र, स्पर्धा व्यवस्थापन, गुणांकन पद्धती, खेळाडूंचे मूल्यमापन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीन नियमांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या प्रशिक्षणामुळे राज्यात अधिक सक्षम, प्रशिक्षित व गुणवत्तापूर्ण पंच आणि प्रशिक्षक घडण्यास मोठी मदत होणार आहे। शिबिरामध्ये सकाळी व सायंकाळी प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते। सहभागी प्रशिक्षकांना तावलू व सांडा प्रकारातील तांत्रिक बाबींचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले। विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रशिक्षणादरम्यान शिस्तबद्ध सराव, तांत्रिक चर्चा, प्रत्यक्ष मूल्यांकन प्रक्रिया तसेच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। सर्व सहभागींचे मूल्यमापन आधुनिक पद्धतीने करण्यात आले। या प्रशिक्षण शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, SGFI व NI प्रशिक्षक लक्ष्मण उदमले, दिनेश माळी, अविनाश पाटील आणि दीपक भिसेन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते। त्यांच्यासह पांडुरंग अंभोरे, आनंद भुसारे, विजय कुमार खंदार, महेश इंदापुरे, सुरेश चौधरी, अनिल खराडे, दत्तात्रेय पाटील, उत्तम उगारे आणि विवेक मेश्राम यांनी अधिकारी व समन्वयक म्हणून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। राज्यात वुशू खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण पंच व प्रशिक्षक तयार करण्यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयोजकांनी सांगितले। शिर्डी नगरीत सर्व जे खेळाडू आहे यांचं मी स्वागत करतोय आणि या कार्यक्रमाचे आयोजक आणि जे जिल्ह्यातून यांचे प्रशिक्षक आलेले, कोच आलेले, त्यांचे मी आभार मानतो की आपण एवढी खूप मेहनत घेतलेली या मुलांसाठी आणि हा कार्यक्रम घडून आणलेला आहे। मी सर्वांचे नावं घेऊ शकत नाही कारण की माझी 1 तासापूर्वीचे सगळ्यांची ओळख झालेली आहे। तर कार्यक्रम खूप छान झाले। आमचे पत्रकार बी बसलेले इथं। खेळामध्ये मला खूप आवड आहे। मी आत्तापर्यंत मिस्टर इंडिया कार्यक्रम घेतलेला आहे बॉडी बिल्डिंगचा, त्याच्यात महिला बी होते, जेंट्स बी होते। 3 वर्ष हा कार्यक्रम घेत आहे रेग्युलर। त्या कार्यक्रमात कमी 450-500 खेळाडू राहत्या, 29 राज्यातून येतात। तसंच इथं बी भरपूर महाराष्ट्रातून आलेलं आहे। सरांना मी विनंती करेन इथून पुढे कोणता कार्यक्रम असेल या परिसरात तर माझ्या संपर्कात राहावा। माझ्याकडून जी योग्य ती मदत मी करता येईल तेवढी करा ना आपल्याला। आपण कार्यक्रमाला इथं मला बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। साईबाबांच्या लक्ष्मण भगवान उदमले, अहमदनगर जिल्हा अमॅच्युअर वुशू संघटनेचा सचिव म्हणून गेले 20 वर्षापासून काम पाहतो। मी वुशू या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय रौप्य पदक विजेता, त्याचबरोबर राष्ट्रीय पंच आणि NIS कोच आहे। ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा अमॅच्युअर वुशू संघटनेच्या वतीनं
गेले 3 दिवसापासून या ठिकाणी राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये पंचांना त्याचबरोबर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे रूल्स रेग्युलेशन शिकवण्यात आले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाची फाईट कशा पद्धतीने असते, त्याचे नियम कसे असतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा कशा असतात, या सर्व फॅसिलिटीज इथं त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्यांना त्या लेवलची माहिती करून देण्यात आली की जेणेकरून ग्रामीण भागातला खेळाडू हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कसा पदक मिळवेल याच्यासाठी सर्वतोपरी आम्ही तो प्रयत्न केला. या राज्यस्तरीय शिबिरासाठी महाराष्ट्रातील 22 ते 25 जिल्ह्यामधून 145 प्रशिक्षक पंच यांनी आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली आणि या शिबिरामध्ये सहभाग घेतला. या शिबिरामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. आम्ही अहमदनगर जिल्हा वुशू संघटनेच्या वतीनं त्यांची उच्च दर्जाची राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर हॉल उत्कृष्टपणे त्यांना उपलब्ध करून देण्यात आला. आमचा या शिबिरामागचा एकच उद्देश आहे की या महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे रूल्स रेग्युलेशन माहिती करणं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणं हा होता. जेणेकरून येणाऱ्या शालेय स्पर्धेसाठी, त्याचबरोबर राष्ट्रीय लेवलच्या असोसिएशनच्या स्पर्धेसाठी, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या खेळाडूंना आपलं कसब दाखवता येईल व आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचता येईल. म्हणून आम्ही या शिबिरामध्ये त्यांना जेवढं देता येईल तेवढं आमच्या सर्व सहकारी जिल्हा संघटनांनी त्यांना उत्कृष्टपणे दिलेलं आहे. आणि निश्चितच भविष्यात हे जे खेळाडू आहेत ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारतील आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि भारत देशाचं नाव उज्ज्वल करतील. धन्यवाद. सर, किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि कुठल्या कुठल्या स्टेटमधून कोच आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी कशा पद्धतीचं प्रतिनिधित्व केलं होतं? या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील 22 ते 25 जिल्ह्यांनी सहभाग घेतला आणि 145 खेळाडूंनी नोंदणी केली. याच्यामध्ये बीड, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा असे जवळजवळ 22 ते 25 जिल्ह्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आतापर्यंत नॅशनलसाठी कोणी गेले आपले खेळाडू? आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातून तर दरवर्षी राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झालेले आहेत आणि मागच्याच वर्षी अहमदनगर जिल्ह्यामधल्या एका खेळाडूने, रोहित थोरात या खेळाडूनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. आणि लेटेस्ट यावर्षी ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांनी ब्रॉन्झ पदक मिळवले. राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा योगेश वाघमोडे या खेळाडूने सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील सुद्धा अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गेलेले आहेत आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा पदक मिळवत आहेत. आम्ही खेळाडूंना एकच आवाहन करतो की वुशू हा खेळ ऑलिम्पिक मान्यताप्राप्त आहे. शासनाच्या सर्व प्रकारच्या सुविधा या खेळाला दिल्या जातात आणि जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण त्यांनी अधिकृत जिल्हा संघटनेकडून घ्यावं आणि स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. त्यामध्ये शालेय स्पर्धा असतात, त्याचबरोबर संघटनेच्या स्पर्धा असतात. येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही राज्याच्या स्पर्धेचं सुद्धा आयोजन करणार आहोत. ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा वुशू संघटनेच्या वतीनं या ठिकाणी राज्यस्तरीय पंच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संघटनेच्या वतीनं आमचे अध्यक्ष आदरणीय सुरेश धस साहेब यांना सर्वांनी विनंती केली की अण्णा कमीत कमी खर्चामध्ये राज्यस्तरीय पंच शिबिर कसं राबवता येईल आणि अण्णांनी लगेच होकार दिला आणि सुरेश धस साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमचे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न होत आहे. अनेक अडथळे आले परंतु अण्णांच्या सहकार्यामुळं इथं उत्कृष्ट सुविधा देण्यात आल्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण आम्ही या खेळाडूंना आणि पंचांना देऊ शकलो आणि असंच अण्णांचं आमच्या पाठीमागे सहकार्य पण राहील.
ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने या ठिकाणी अहमदनगर जिल्हा वुशू संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय पंच प्रशिक्षण आणि ट्रेनिंग शिबिर राबवण्यात आलं. याच्यापूर्वी या दुसऱ्या गटामार्फत एक प्रशिक्षण राबवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये फी ही जास्त होती आणि महाराष्ट्रातले बरेचसे खेळाडू आहेत मध्यम वर्गातले की ते एवढी फी देऊ शकत नाही आणि अनेक खेळाडूंनी आम्हाला विनंती केली की सर अल्प दरामध्ये कसं घेता येईल आणि जेणेकरून आम्हाला हे रूल्स रेग्युलेशन माहीत होतील आणि आम्हाला नियमापासून वंचित राहता येणार नाही काहीतरी करून. मग त्यानंतर आम्ही सर्व जिल्हा संघटनेंनी मीटिंग घेऊन ठरवण्यात आलं आणि कमीत कमी फीमध्ये हे आम्ही शिबिर राबवत आहोत. नमस्कार, मी पूनम बीड डिस्ट्रिक्टमधून आलेली आहे आणि हा कॅम्प मी फर्स्ट टाईम केलेला आहे. तर हा कॅम्प मला इंटरनॅशनल लेवलचा कॅम्प वाटला कारण इथं जे प्रशिक्षक होते त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले. इव्हेंटचे प्रकार असू द्या किंवा फाईटचे प्रकार असू द्या, हा प्रकार मी ह्याच्या आधी पाहिलेला होता पण एवढं व्यवस्थित पद्धतीनं इथं या कॅम्पमध्ये आम्हाला शिकवलं गेलं की असं वाटलं की नाही का आम्ही आणखीन पण नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आणखीन खेळू शकतो. आणि इतकं छान पद्धतीनं इथं ट्रेनिंग आम्हाला देण्यात आलं. जेवणाची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित होती. इथलं शिस्त किंवा इथले जे स्टाफ होता ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे अहमदनगर डिस्ट्रिक्टनी, तर त्यांची टीम पण खूप छान पद्धतीने इथे सपोर्ट केली. आणि इथल्या ज्या ट्रेनिंग सिस्टीम होत्या त्याच्यामध्ये दिनेश माळी सर असू द्या किंवा अविनाश पाटील सर, त्यानंतर अनिल खराडे सर, उदमले सर यांनी जे आम्हाला ट्रेनिंग दिली त्या ट्रेनिंगनी आम्हाला पुढे जाऊन फायदाच होणार आहे. ह्याच्यामध्ये नवनवीन प्रकारच्या इव्हेंट्स किंवा फाईटचे प्रकार किंवा फाईट कशा खेळल्या जावं किंवा पुढे जाऊन आम्ही इंटरनॅशनल लेवलला कुठपर्यंत पोहोचू किंवा ह्या ट्रेनिंग टेक्निक आम्हाला शिकवण्यात आल्या आणि ह्याचा फायदा आमच्या सर्वांना झाला आणि पुढेही हो. आणि हा कॅम्प खूप मस्त होता आणि खूप छान शिस्तबद्ध झाला. धन्यवाद. नमस्कार, मी मंदार रामचंद्र चवरकर रायगड जिल्ह्यातून आलो आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी मागील 3 दिवस आम्ही इथे आहोत. या 3 दिवसामध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हे प्रशिक्षण शिबिर झालेलं आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर अद्ययावत प्रशिक्षण होतं. म्हणजे सगळं प्रोजेक्टर वगैरे सगळं लावून व्यवस्थित असं प्रशिक्षण दिलं गेलं. एकदम अद्ययावत पद्धतीने होतं, शिस्तबद्ध पद्धतीने होतं. येथील राहण्याची सोय आणि निसर्गरम्य वातावरण यात आम्ही अगदी स्वतःला विसरून या प्रशिक्षणाचा आनंद घेतला आणि जेवणाची सोय वगैरे एकदम व्यवस्थित होती. जिल्ह्याचे काही प्रशिक्षक जे होते जसे माळी सर असतील, कंधारे सर असतील किंवा पाटील सर असतील, अशा उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून आम्हाला प्रशिक्षण मिळाले, याचा आम्हाला अभिमान वाटतं. धन्यवाद. मी अनिल खराडे बीड जिल्हा वुशू असोसिएशन संघटनेचे काम पाहत आहे. मागील 20 वर्षाचा अनुभव आहे की पहिल्या अगोदरच्या संघटनेमार्फत खूप फी घेतली जात होती. त्यामुळे आमच्याकडं ग्रामीण भागातले खेळाडू घडणारे राज्याला मिडल मारून सुद्धा नॅशनलला जाऊ शकत नव्हते. परंतु सर्व ऑल महाराष्ट्र वुशू मधल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या खेळाडूंना मी आवाहन करतो की ह्या खूप तुमच्याबद्दल आपुलकी असणाऱ्या आणि तुमच्या सर्वांचा विचार करून या संघटनेनं काम सुरू केलं आहे लक्ष्मण उदमले सरांच्या मार्फत. तर सर्वांना मी आवाहन करतो की अशा प्रशिक्षण शिबिरामध्ये 4 दिवसामध्ये 150 पेक्षा जास्त खेळाडू संख्या येते. प्रशिक्षणार्थी येत आहेत, ह्याला पंच येत आहेत. तर इथून पुढच्या होणाऱ्या कार्यक्रमांना किंवा स्पर्धांना सर्व खेळाडूंनी भरभरून साथ द्यायची आहे आणि या संघटनेला मोठं करण्यासाठी तुमच्यासाठी तुम्ही शुभेच्छा द्यायच्यात हे मी त्यांना आवाहन करतो. आई एम अ नेशनल मेडलिस्ट प्लेयर. मैं लास्ट 8 ईयर्स से वुशू कर रही हूँ. आज यहाँ पे ऑल महाराष्ट्र वुशू एसोसिएशन ऑर्गेनाइज्ड बाय अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट वुशू स्टेट लेवल रेफरी ट्रेनिंग कैंप जो ऑर्गेनाइज हुआ है. लास्ट 3 डेज से यहाँ पे बहुत ही अच्छा ट्रेनिंग सेशन शुरू है. सभी प्लेयर्स को तीनों टाइम बहुत ही अच्छा ट्रेनिंग सेशन दिया है और हमारे जो भी कोचेस हैं, मेंटर्स हैं, उन्होंने हमें बहुत अच्छे से गाइड किया है. ये मेरा फर्स्ट स्टेट लेवल रेफरी कैंप है और इट वाज अ वेरी गुड एक्सपीरियंस फॉर मी. बहुत ही एंड ऑल्सो इतने कम फीस में इतने अच्छे वेन्यू पे ट्रेनिंग सेशंस लेना एंड रहने की अरेंजमेंट भी बहुत अच्छी की थी. बहुत ही अच्छा एक्सपीरियंस रहा है 3 डेज से. ऑल्सो मैं लास्ट में ऑल महाराष्ट्र वुशू एसोसिएशन और अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट को थैंक करना चाहूँगी
कि उन्होंने नए प्लेयर्स को और सबको एक अपॉर्चुनिटी दी है कि वो आने वाले स्टेट लेवल टूर्नामेंट में अपनी रेफरशिप कर सकते हैं एंड कंपटीशन बहुत अच्छा होगा। आपण शिर्डी या शहरामध्ये श्री साईबाबाच्या नगरीत आपण इथे उपस्थित झालो आहोत। 2 दिवसापासून म्हणजे 12, 13, 14 आजचा तिसरा दिवस आपण राज्यस्तरीय पंच परीक्षा या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा यासाठी माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा एक कार्यक्रमाचा भाग आलेला आहे। मी आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान म्हणून ज्यांनी आज वेळ दिला असे डॉक्टर संदीप सोनवणे साहेब यांनी सुंदर असं थोडक्या शब्दात आपल्याला मार्गदर्शन केलं। त्यांनी वुशू या खेळाचे कोणतेही कार्यक्रम आपल्या इथे शिर्डी या शहरात लागले तर जे काही या खेळाडूसाठी मदत लागेल, कारण की आमच्या खेळाडूला एक हाक म्हणजे त्यांना प्रोत्साहन असतं। कधी एखादा राज्यातनं जो मुलगा राष्ट्रीय स्तरावर जातो, कठीण परिस्थिती असतं प्रत्येक हे जे खेळ आपण जे खेळतो ट्रेडिशनल, एक सामान्य घरातला व्यक्ती या खेळामध्ये असतो आणि काही त्याच्यामध्ये पैशाच्या अभावाने तो राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकत नाही। याच अनुषंगाने हे सगळे प्रशिक्षक आम्ही इथे जमलो की त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि त्या अशा अध्यक्षस्थानी आमच्या आलेले आजचे सोनवणे साहेब यांनी आपल्यासाठी न्याय नक्कीच मिळणार त्यांनी असे आश्वासन दिले। तरी त्यांचे ऑल इंडिया वुशू असोसिएशनतर्फे व अहमदनगर जिल्हा ऐल यांच्यातर्फे सुद्धा मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। तसेच आमच्या या संघटनेचे नवनिर्वाचित सचिव श्री उदमोले सर यांनी सुद्धा आपल्याला या सुंदर अशा प्रांगणामध्ये आपल्याला कमी कालावधीमध्ये या वुशू खेळाला राज्यस्तरीय पंच परीक्षेचा, कारण की या 4-5 दिवसामध्ये प्रत्येक महाविद्यालय शाळा सुरू होत आहे, पण त्यापूर्वी सुद्धा पंच असोसिएशनमध्ये असणं, कारण की 20 वर्षापासून नवीन मुलांना संधी मिळत नव्हती। याचं रिझन आता सरांनी सांगितलं का फीस खूप जास्त होती की ज्या नवीन मुलांना इच्छा असली तरी त्याला त्या याच्यामध्ये भाग घेता येत नव्हता। तर ती संधी हे सर्व इथे बसणारे महाराष्ट्रातून आलेले प्रशिक्षक यांच्यामुळे हे आज सगळ्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध झाली आणि सुंदर अशा परिसरात इथे जे सर्व आज आलेले पत्रकार बंधू यांनी सुद्धा आज आपल्या इथे 1-1.5 तासापासून आपल्या सर्वांचे मनोगत व्यक्त, त्यांचे सगळं बाईट्स घेणं, सगळं प्रसारित करणं, हे सर्व यांनी सुद्धा आपल्याला इथे वेळ दिला। यांचे सुद्धा या वुशू असोसिएशनतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे। तसेच आमच्या इथे कॅटरिंगवाले इतर जे काही न कळत या आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचे, आणि एक विशेष म्हणजे जिया सर जे नुकतीच भेट झाली आणि त्यांनी 3 दिवसामध्ये या सर्वांना धावपळीत, कारण की प्रशिक्षक सगळे शिकवण्याच्या याच्यात होते आणि पाठीमागनं जे सगळ्यांना काहीतरी जे लागायचं त्यांना ते सगळं उपलब्ध करून द्यायचं काम त्यांनी दिलं। त्यांच्याबद्दल असोसिएशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे आणि सर्व विद्यार्थी ते सुद्धा इथे आले, त्यांचे सुद्धा असोसिएशनतर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहे आणि नकळत ज्यांचं आभार आमच्याकडनं सुटलं अशांचे सुद्धा या असोसिएशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येईल आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे समाप्त झाला असे मी जाहीर करतो।